दरात वाढ झाली आहे। घाऊक बाजारात साखर 4,000 ते 4,100 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचली आहे। उष्णता आणि लग्नसराईमुळे मागणी वाढणार असून पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। वाशिममधील कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाची विक्री कमी झाली असून दरही गडगडले। पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा कलिंगडातील विषबाधेमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर कलिंगडाबद्दल वेगानं अफवा पसरू लागल्या। या अफवांमुळे कलिंगडाची विक्री कमी झाली। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात हवामानाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचं ऊन पडत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे अचानक जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून गेला। पुण्यातील खडकवासला धरणातून 29 मार्च ते 27 एप्रिल दरम्यान 2.52 TMC पाणी शेतीसाठी सोडण्यात आले। त्याचा बारामती, दौंड, इंदापूर आणि हवेली तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला। सध्या धरणात 36% पाणीसाठा शिल्लक असून मे अखेरपर्यंत आवर्तन सुरू राहणार आहे।